सर्व लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। हे बघा, अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे एकाही महिन्याचे त्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त झालेले नाही आहे। मात्र अनेक महिलांना सर्व हप्ते प्राप्त झाले, फक्त त्यांचा एकच हप्ता राहिलेला आहे। तर जे त्यांचा राहिलेला हप्ता आहे ते आता आजपासून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता प्राप्त झालेला नाही त्या महिलांनी काय करायचे आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे। व ज्या महिलांना आता एकच हप्ता राहिला आहे तो देखील कोणत्या तारखेला मिळणार हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करा, कारण लाडकी बहीण असो किंवा सरकारी कुठल्याही योजनांची माहिती असो हे सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती दिली जाते। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा। सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे किती रुपये मिळणार व कोणत्या तारखेला मिळणार हे बघा। लाडकी बहीण योजनेचा जो त्यांचा उर्वरित हप्ता होता सप्टेंबर महिन्याचा तो त्यांना 1,500 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहे। आणि जो त्यांचा राहिलेला ऑक्टोबरचा हप्ता आहे तो देखील लवकरात लवकर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे, कारण दिवाळी तोंडावर आली आहे। त्या कारणामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे। लवकरच सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जवळपास 3 दिवसाच्या आत सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये 1,500 रुपये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्ही देखील तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन नक्की चेक करा की नक्की तुमचे पैसे किती रुपये प्राप्त झालेले आहे। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची ई-KYC कंप्लीट झालेली आहे किंवा झालेली नाही आहे त्या महिलांना देखील लवकरच पैसे प्राप्त होणार आहे। आता तुम्हा सर्वांना असा प्रश्न पडला असेल की नक्की ई-KYC कंप्लीट केलेल्या महिलांनाच पैसे मिळणार की ई-KYC कंप्लीट केलेल्या महिलांना? तर समजून घ्या, ज्या महिलांनी ई-KYC कंप्लीट केली आहे त्या महिलांना 1,500 रुपये प्राप्त होणार आहे। त्यासोबतच ज्या महिलांची ई-KYC कंप्लीट नाही आहे त्या महिलांना सुद्धा यावेळेचे 1,500 रुपये मिळणार आहे, कारण सरकारने सांगितल्यानुसार आता ई-KYC मध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहे। अनेक महिलांना OTP येत नाही, तर अनेक महिलांना आपले नाव तिथे ॲड करता येत नाही। त्या कारणामुळे आता जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो देखील सर्व महिलांना मिळणार आहे। मात्र यानंतरचे जे काही हप्ते असेल म्हणजेच की आता ई-KYC मध्ये काही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे, त्या तारखेच्या सर्व महिलांना आपली ई-KYC कंप्लीट करायची आहे। ई-KYC सर्व महिलांची कंप्लीट झाल्यानंतरच सर्व महिलांना पुढचे जे हप्ते आहे ते मिळणार आहे। मात्र हा जो हप्ता आहे हा सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये प्राप्त होणार आहे। ज्या महिलांची ई-KYC कंप्लीट झाली त्या महिलांना सुद्धा आणि ज्या महिलांची ई-KYC कंप्लीट व्हायची राहिली आहे, काही एररमुळे काही OTP मुळे काही महिलांचे अनेक अडथळे आहे, त्या कारणामुळे त्यांची ई-KYC कंप्लीट व्हायची राहिली आहे। त्या कारणामुळे सरकारने आता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। तर आता सर्वांना सांगायचे आहे की सर्व महिलांना प्राप्त जे पैसे आहे हे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला होणार आहे। मात्र पुढल्या महिन्यापासून जेव्हा तुमची ई-KYC ज्या महिलेची कंप्लीट होणार आहे त्याच महिलेला पुढल्या महिन्यापासून पैसे हे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे, बाकी महिलांना येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे। त्यासोबतच तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नक्की सरकार ई-KYC का करत आहे आणि ई-KYC केल्यामुळे आपल्याला काय नुकसान होणार आहे किंवा काय फायदे होणार आहे? तर समजून घ्या, अनेक महिला जे आहे ते PM किसान योजनेचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो, या अनेक योजनांचे जे पैसे आहे ते घेत आहे। त्याच कारणामुळे आता सरकार ई-KYC करत आहे, म्हणजेच की ई-KYC कंप्लीट केल्यानंतर सरकारला समजेल की कोणत्या महिलेला फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे का किंवा अनेक योजनांचा ती महिला फायदा उचलत आहे। म्हणजेच की सर्व योजना मिळून अनेक महिलांना खूप सारे पैसे प्राप्त होत आहे। त्या कारणामुळे सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते उचलले आहे। सर्व महिलांना जे आहे 1,500 रुपये हे प्राप्त झाले पाहिजे, या कारणामुळे सरकारने आता हे पाऊल उचलले आहे। म्हणजेच की ती महिला PM किसान योजनेचा हप्ता उचलत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही, आणि जर ती महिला नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असेल तर त्या महिलेला हे उरलेले दोन्ही जे हप्ते आहे ते मिळणार नाही। ई-KYC कंप्लीट केल्याने काय काय होणार नुकसान हे बघा। अनेक महिला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत होत्या किंवा PM किसान योजनेचे पैसे घेत होत्या, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसोबत ते अनेक योजनांचे पैसे घेत होत्या, आता ई-KYC कंप्लीट केल्यानंतर त्या महिलांना कुठल्याही एकाच योजनेचे पैसे मिळणार आहे। किंवा त्या महिलेचा जो पती आहे तो सरकारी नोकरीवरती असेल तर ई-KYC कंप्लीट केल्यानंतर तिथे सरकारी नोकरी दाखवेल, त्यानंतर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे। म्हणजेच की त्या महिलेला यानंतर कधीही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहे, आणि जो त्यांना आतापर्यंत 1,500 रुपये प्राप्त झाले आहे ते देखील त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात येत आहे। नक्की तुमच्या घरचे कोणी सरकारी नोकरीवरती आहे का हे आधी तुम्ही चेक करा, नंतरच तुमचा जो अर्ज आहे तो सादर करा किंवा ई-KYC कंप्लीट करा। तर कोणत्या महिलांनी ई-KYC करायची आहे आणि कोणत्या महिला
महिलांनी ई-केवायसी करायची नाही हे समजून घ्या. ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्रॉपररित्या प्रत्येक महिलेला मिळत आहे, म्हणजेच की त्या महिलेचे उत्पन्न जे आहे 3 लाखापेक्षा कमी आहे आणि त्या महिलेच्या घरचे कुठलेही सरकारी नोकरीवरती कोणीही नाही आहे, त्याच कारणामुळे ती महिला लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत पात्र होती. त्याच कारणामुळे त्या महिलेला प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये हे प्राप्त होत होते. तर त्या महिलेने ई-केवायसी कंप्लीट करायची आहे, कारण तिच्या घरचे कोणीही सरकारी नोकरीवरती नाही आहे आणि तिला आतापर्यंत 1,500 रुपये प्राप्त होत होते. ई-केवायसी कंप्लीट केल्यानंतर देखील त्या महिलेला 1,500 रुपये प्रति महिना प्राप्त होणार आहे. आणि ज्या महिलेच्या घरचे सरकारी नोकरीवरती आहे त्या महिलेला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही आहे. आणि ती महिला जर असं समजत असेल की तिने ई-केवायसी केल्यानंतर तिला लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू होईल, तर हा गैरसमज आहे. त्या महिलेने आधीच ई-केवायसी कंप्लीट करायची नाही आहे, कारण ज्या महिलेचा हप्ता आधीच बंद झाला त्या महिलेला पुन्हा हप्ता चालू होणार नाही, कारण तिच्या घरचे सरकारी नोकरीवरती आहे किंवा तिचे उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे. तर त्या महिलेने आधीच ई-केवायसीचा जो फॉर्म आहे तो भरायचा नाही आहे, कारण यानंतर तिला कुठेही पैसे प्राप्त होणार नाही. जर अनेक महिलांना दुसऱ्या कुठल्याही योजनेचे पैसे मिळत असेल, जर त्या महिलांनी ई-केवायसी कंप्लीट केली तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे त्या महिलांना मिळणार नाही. त्यासोबत जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कंप्लीट करायची आहे आणि ते कशी करायची किंवा कंप्लीट होत नाही आहे, त्या योजनेमध्ये एरर येत आहे का, तर तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे. हे बघा, तुम्ही पहाटे 5 ते 7 दरम्यान तुमचा अर्ज सादर करा, म्हणजेच की तुमची जी ई-केवायसी आहे हे कंप्लीट करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलवरनंच आपली ई-केवायसी कंप्लीट करू शकता. तुम्ही मोबाईल ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजना या .com या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल आणि OTP तिथे सबमिट करा. त्यानंतर तुमच्या पतीचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे. त्यावरती देखील तुम्हाला एक OTP येणार आहे. OTP टाकल्यानंतर तिथे देखील पुढे जा असं ऑप्शन येईल. तिथे तुमची काही खाजगी माहिती टाकल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट होणार आहे. मात्र हे कुठलंही ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये जर दिसत नसेल तर त्यासाठी तुम्हाला पहाटे 5 ते 7च्या दरम्यान आपला अर्ज सादर करायचा आहे, किंवा 1 ते 3च्या मधात किंवा रात्री 11च्या पुढे तुम्ही तुमचा अर्ज जो आहे ई-केवायसी कंप्लीट करू शकता. कारण अनेक महिला दिवसभर आपला अर्ज सादर करत असतात. अनेक वेबसाईटवरती तुमच्या एरर दाखवत आहे. त्या कारणामुळे मी सांगितल्याप्रमाणे या जर टाईममध्ये तुम्ही तुमचा अर्ज ई-केवायसी कंप्लीट केली तर तुमची ई-केवायसी नक्कीच कंप्लीट होणार आहे. हे एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची ई-केवायसी कंप्लीट झाली की नाही हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच सरकारी कुठल्याही योजनांची माहिती असो किंवा लाडकी बहीण योजनेची माहिती असो, हे सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यासाठीच तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण आपल्या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.